सांगोला शहरातील साठेनगर ते मार्केटयार्ड रस्त्यावरील डोंबे हॉस्पिटलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याजवळ कोपटे वस्ती परिसरातील मान नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर सांगोला पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 2:05 ही कारवाई करण्यात आली. यावेळी अशोक लेलंड कंपनीचे दोस्त मॉडेलचा बिस्किट रंगाचा 4-चाकी टेम्पो व अंदाजे त्यामध्ये 1 ब्रास वाळू आढळून आली. या प्रकरणात अमित अनिल पवार, वय वर्ष 25, राहणार पवार वस्ती, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात भाग 2 गुन्हा 715/2026 अन्वये BNS कलम 303(2) व पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम 9(15) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती शासनाची रॉयल्टी न भरता आणि आवश्यक परवानगी न घेता मान नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करून आर्थिक फायद्यासाठी त्याची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. कारवाई दरम्यान अशोक लेलंड दोस्त टेम्पो आणि त्यामध्ये असलेली अंदाजे 1 ब्रास वाळू असा एकूण सुमारे 6,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोको 967 गणेश सावळराम काळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 138 भोसले करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पो. ना. 68 माळी यांनी केली आहे. सांगोला शहर व परिसरात अवैध वाळू उपसा विरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून या प्रकरणातील पुढील तपास आणखीन काही बाबी समोर येतात का याकडे लक्ष लागले आहे.